गुड मॉर्निंग. महाराष्ट्र विवेक वाहिनी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, देशभक्त रत्नाप्पा कुमार कॉलेज ऑफ कॉमर्स, नाईट कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण येथे जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि ही कार्यशाळा आयोजित करण्याचं भाग्य मी म्हणतो की ते म्हणतात की आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी काम करतो. उलट मी म्हणतो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या कॉलेजवर ही गेली 2 वर्ष आयोजित करण्याची आम्हाला संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी आता डिक्लेअर करतो की येथून पुढील काळात न विचारता तुम्ही हे व्यासपीठ तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असेल. त्याशिवाय इतर काही तुम्हाला लागत असतील ज्या गोष्टी, त्यांची भोजन व्यवस्था किंवा काही, त्या सर्व इथं आमच्या कॉलेजतर्फे देण्याचं उलट आम्हाला ही संधी मिळते आहे अशी माझी भावना आहे. आज काही विद्यार्थी इथं थोडे कमी दिसतात, पण मला वाटतं की अजून आपण बोलवलं पण आपण सहभाग वाढवू अजून, कारण का ही जी हे जे विचार आहेत हे विशेषतः तरुण पिढीपर्यंत जाण्याची अत्यंत गरज आहे. आणि यासाठी आज कार्यशाळेसाठी अत्यंत मान्यवर येतो आहेत. हिडेकर सर, प्रवीण चौगले सर, निकाडे सर, कृष्णा स्वाती आणि आमच्या कॉलेजच्या कॉमर्स कॉलेजच्या वर्षा मंडर्गी मॅडम, प्राचार्य उत्तम पाटील, अरुण शिंदे सर, बंदे सर, नाईक सर आणि आपण सर्व या कार्यासाठी आला त्याबद्दल मी कॉलेजच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. खरं तर ही संधी तुम्हाला मिळत आहे. आमच्या काळात हे असं काही होत नव्हतं. शिर्डेकर सर इथं आहेत, त्यांनी बघितलं असेल. ही संधी तुम्हाला मिळते आहे. ह्या वयातच तुम्हाला कशा प्रकारे विचार करायला पाहिजे, विवेकानं कसं आपलं आयुष्य पुढे जायची संधी मिळते आहे, हे तुम्हाला भाग्य लाभत आहे आणि याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे असं मी तुम्हाला विनम्र आवाहन करतो. यामध्ये नाईट कॉलेजच्या वतीनं जो सामंजस्य करार केलेला आहे आणि त्यातील जे अनेक मुद्दे आहेत ते बघितले तर खरोखर अत्यंत समग्र व्यक्तिमत्व तुमचं कसं घडावं, भविष्यात तुम्ही या देशाचे कसे सुजाण नागरिक व्हावेत, या दृष्टीनं हे सर्व कार्य म्हणजे हे सर्व जे विविध कार्यक्रम आहेत ते आयोजित केलेले आहेत. आज सांगितलं की जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे आणि ह्याची फार गरज आहे. मी विशेषतः वैद्यकीय व्यावसायिक म्हणून बघतो की दिवसेंदिवस नैराश्य, डिप्रेशन म्हणतो किंवा लोनलीनेस अशाचं प्रमाण विशेषतः तरुण पिढीमध्ये अत्यंत प्रचंड वाढत आहे. हे कशामुळे होत आहे तर एक तर म्हणजे स्क्रीन टाइम वाढलेला आहे. आपण वास्तव जीवनापासून आभासी जीवनाकडे आपला वेळ जास्त खर्ची करत आहोत आणि त्यामुळं ह्या समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. आणि ह्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाने हे जे कार्यशाळा आयोजित केलेले आहे त्याचं विशेष महत्व आहे. यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि विविध विषयावर व्यक्तिमत्व तुमचं कसं घडावं किंवा संवाद कौशल्य असेल किंवा वेगवेगळे जे विषय आहेत की जे तुमच्या भावी आयुष्यात, आणि त्यांनी सांगितलं की जोडीदाराची निवड कशी करावी, प्रेमात पडू नये, उभा राहावं. त्यांनी सांगितलं ही गरज आहे, कारण का प्रेमात पडल्यामुळे चुकीच्या गोष्टी होत आहेत आपण बघतो. तर अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. मी याशिवाय 2 गोष्टींना मी इथं ज्या कदाचित याच्यात नंतरच्या असतील त्याविषयी थोडक्यात मी आपल्याला बोलू इच्छितो. आता सध्या जर मोठं जे प्रश्न किंवा मोठे प्रश्न म्हणण्यापेक्षा चॅलेंज किंवा संधी जी आता उपलब्ध होत आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्या बाबतीत असं म्हणतात की रिअल चॅलेंज इज नॉट विदर मशीन थिंग्स बट विदर मेन डू. लक्षात आलं मी काय म्हणतो.
की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात असं म्हणतात की मशीन विचार करतात की नाही हे महत्वाचं नाही, माणूस विचार करतो का नाही हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला वाटतं विवेक वाहिनीचं हे काम महत्वाचं आहे की माणसाला विवेकी विचार कसं करायला, कसं प्रवृत्त करायचं, कसं त्याचं प्रबोधन करायचं, या दृष्टीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य प्रचंड मोठं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी तुम्ही आता त्यापासून दूर राहू शकत नाही, किंवा ते आता आपल्या प्रत्येकांच्या घराघरात किंवा प्रत्येकांच्या कार्यात एक अविभाज्य भाग झालेला आहे. पूर्वी आपण असं म्हणत होतो ना, अडाणी आणि साक्षर, तर आता येथून पुढल्या काळात अशी डिव्हिजन होणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जाणणारे किंवा त्याचा उपयोग करणारे आणि त्यास जे न करणारे असे एक गट तयार होणार आहे. आणि यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरलंच पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्याविषयी तुम्हाला जागरूक निर्माता होणार आहे. असं सांगण्यात येतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक जॉब जातील. जॉब जातील का? जॉब जाणार नाहीत. फक्त ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरता येते त्यांच्यासाठी जॉब उपलब्ध असतील आणि जे कोणी वापरत नाहीत ते त्याच्यामधून बाजूला जातील. तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय आहे, त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून आपलं जीवन सुसह्य करायचं हे समजून घेतलंच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही काहीतरी कोडिंग लँग्वेज शिकायला पाहिजे किंवा आणि काहीतरी शिकायला पाहिजे, असं मुळीच नाही. साध्या आपल्या गोष्टी असतात जे ते लाईफ मध्ये, त्यामध्ये सुद्धा आता तुम्ही ChatGPT किती जणांनी वापरता, म्हणजे तुम्ही ऑलरेडी हे वापरताच, परंतु त्यामध्ये जो प्रॉम्प्ट द्यायचा तो कसा तुम्ही योग्य दिला पाहिजे की ज्या योग्य चांगली माहिती तुम्हाला मिळेल हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात आपलं जीवन सुसह्य होणार आहे, चांगल्या प्रकारे आपल्याला संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी आपल्याला ह्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेणं हे अत्यंत काळाची गरज आहे. हा एक विषय तुम्हाला मी या निमित्तानं सांगू इच्छितो. त्याचबरोबर दुसरा एक विषय की ज्यामध्ये यायचं आहे म्हणजे पर्यावरण पूरक जीवन. हे दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत. आपण विकास झाला पाहिजे सर्व समाजाचं. आपण जे आपले पंतप्रधान म्हणतात की आपला देश आता विकसित कडे 2047 मध्ये आपला विकसित राष्ट्र म्हणून आपण तिकडं आपण पाऊल टाकत आहोत, किंवा जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत, किंवा तिसरी जागतिक अर्थव्यवस्था होत आहोत. ह्या सर्व गोष्टी होत असताना आपण जे दुर्लक्ष केलेलं आहे ते पर्यावरणकडे, आपण निसर्गाला ओरबाडून घेत आहोत आणि आपलं आयुष्य त्यामुळं तात्पुरतं आपल्याला बरं वाटतंय, परंतु आपण काय बघतो आहोत आता सध्या, निसर्गाचा ऱ्हासामुळं पाऊस पडतोय नको त्या वेळेला, पूर येतोय, वादळ येत आहेत, आणि हे सर्व थांबण्यासाठी तुम्हाला जागरूक होण्याची गरज आहे. आणि निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, म्हणजे झाडं लावली पाहिजेत, प्लास्टिकचा यूज थांबवला पाहिजे. साध्या साध्या गोष्टी असतील परंतु हे करण्याची गरज आहे. आम्ही आता गांधी जयंतीच्या निमित्तानं आम्ही स्वच्छता मोहीम राबवली आणि त्यावेळेला एक साधा उपक्रम घेतला की आपण से नो टू प्लास्टिक, प्लास्टिकला वापर करू नका. आम्ही त्याऐवजी कापडी पिशव्या दिल्या. जवळजवळ सर्वसाधारण एक 500 कुटुंबांना आम्ही कापडी पिशव्या दिल्या की त्यांनी त्याचा वापर करावा. ही साधी गोष्ट असेल परंतु आपल्या जीवनात हे आलं पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल इथं नेहमी व्यासपीठावर काय असतं, प्लास्टिकच्या बाटल्या, सिंगल यूज, परंतु आम्ही आमच्या संस्थेत हे तंत्र म्हणजे हे ठरवलं आहे की बाबा साधं पाण्याचे बाटली नाही परंतु तांब्या भांड वापरायचं. साधी साधी गोष्ट असते परंतु हे आपल्या जीवनाचा अविभाज्य व्हायला पाहिजे. तर या दृष्टीनं मला वाटतं ह्या कार्यशाळेत आपल्याला फार चांगल्या प्रकारचे मार्गदर्शक लाभलेले आहेत. ते तुम्हाला आयुष्यात
अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पण त्याचबरोबर ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी जागरूक झालं पाहिजे, ती माहिती घेतली पाहिजे, त्याचा वापर दर दिवशी आपल्या जीवनात कसा होईल आणि त्यामुळे जॉब सुद्धा कशा तुम्हाला उपलब्ध होतील हे बघितलं पाहिजे. आणि हे करत असताना आपलं आयुष्य पर्यावरणपूरक निरोगी जीवन, आणि निरोगी जीवन म्हणजे फक्त हेल्थ नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा फार महत्वाचं आहे. आरोग्याच्या डेफिनेशन मध्येच असं म्हणतात की फक्त आजाराचं नसणं म्हणजे आरोग्य नव्हे, तर फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेल बिईंग हे पाहिजे आपल्याला. आणि त्या दृष्टीनं जे विवेक वाहिनीचं कार्य आहे अत्यंत फार म्हणजे चांगल्या प्रकारे ते काम करतायत. ही संधी अजूनपर्यंत जास्त विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी हा जो आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्यातही येथून आम्हाला काही अजून यापेक्षा जास्त काम करण्याची संधी दिली तर नक्कीच ते आम्ही आनंदाने घेऊ अशा प्रकारचं मनोगत व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. जेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या